नमस्कार मंडळी, कमल एअर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण अर्धा किलो गाजर, अर्धा लिटर दूध, 200 ग्राम मिल्क पावडर, 300 ग्राम साखर याच्यापासून असा छान हलवा बनवलेला आहे। याला कोणी म्हणणार नाही याच्यामध्ये खवा वापरलेला नाही आहे, सेम खव्याचे टेक्स्चर आले आहे आपल्या हलवाला। तर तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, व्हिडिओ स्किप करू नका। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला गाजराचा हलवा बनवायचा, त्याच्यासाठी मी अर्धा किलो एवढे गाजर घेतले, म्हणजे 500 ग्राम। आता मी ते वरची साल पूर्ण साळून घेते आणि गाजर छान असे किसून घेते। मी असे सर्व गाजर इथे मी किसून घेते। आता असे दोन्ही बाजूचे असे कट करून टाकायचे। आता किसून घेऊ आपण सर्व गाजर। सर्व गाजर मी असे किसून घेतले किसणीवर। असा जाड असा किस झाला छान मस्त। गाजराचा हलवा बनवायसाठी मी ते अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे। थोडंसं तापलेलं आहे ते दूध, पूर्ण मी कढईमध्ये एवढं टाकून घेतलंय। आता असं हळूहळू असं हलवत राहायचं, थोडंसं आटवायचं आपल्याला ते दूध। दुधाला अशी साय नाही येऊ दिली, असं हलवत राहिले। थोडंसं असं दूध आपलं घट्ट झालंय, म्हणजे अर्धा लिटर दूध घेतलं ना ते अर्ध आटवलंय मी। कधी पण दूध ठेवायचं आपल्याला आटवायचं असेल ना, तशी जाड गुडाची कढई घ्यायची, म्हणजे खाली ते लागत नाही। आता त्याच्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर टाकून घेऊ आपण। इथे मी 200 ग्राम एवढी मिल्क पावडर घेतलेली आहे। ते आपण तशी जर टाकली ना तर त्याच्या काय होतील, गठोळे होतील। त्याच्यामुळे आता आपण थोडंसं दूध टाकू त्याच्यामध्ये, असं मिक्स करून घेऊ। 1 कप एवढं दूध टाकून घेतलं मी। पावडर व्यवस्थित अशी दुधामध्ये मी मिक्स करून घेतली। आता आपण त्या दुधात टाकून देऊ। मिल्क पावडर मी दुधात मिक्स करून घेतली ना, तर त्याच्या काय झालंय, आपल्याला गठोळ्या नाही झालेल्या आहे, व्यवस्थित असं मिक्स झालं। त्याच्यामध्ये खवा टाकून पण हलवा बनवता, ती रेसिपी मी एका दिवशी दाखवल तुम्हाला। ही फक्त दूध व मिल्क पावडर याच्यापासून मी गाजराचा हलवा तुम्हाला आज बनवून दाखवते। आता आपण एका बाजूला गाजर ठेवू। त्याच्यासाठी मी 1 चम्मच एवढं साजूक तूप टाकून घेतलं। थोडंसं तूप तळून देते, त्याच्यामध्ये आपण गाजर टाकून घेऊ। आता गाजराचं व्यवस्थित मिक्स करून थोडंसं आपण तुपावरच असं परतून घेऊ। थोडंसं असं शिजू देऊ त्याला। त्याच्यात जे पाणी असतं ना त्याच्यावरच ते शिजेल। असं जवळजवळ 3 मिनिटं मी 1 चमचा तुपावरती असं चांगलं परतून घेतलं। आता त्याच्यामध्ये आपण जे दूध आटवायला ठेवलेलं आहे ना ते टाकून घेऊ। तसं दूध पण आटलं आपलं। मिक्स करून घ्यायचं ते टाकायला मी 5 छोटी विलायची घेतली, थोडं जायफळ घेतलं, थोडी सुंठ घेतली। आता सुंठ आणि जायफळ याच्यात किसून विलायची पण टाकून घेते। थोडी साखर टाकून मिक्सरला दळून घेते मी। छान अशी पावडर बनवून घेतली, विलायची, जायफळ, सुंठ, साखर टाकून। जायफळ आणि सुंठ टाकले ना छान असा फ्लेवर येतो त्याला। आता आपण साखर टाकून घेऊ। ही सर्व मी 300 ग्राम साखर घेतलेली आहे। पुन्हा ते मिक्स करून घेऊ। आता जोरात गॅसवरती पुन्हा याला आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं। असं थोडं 2 मिनिटात हलवत राहायचं। आपला हलवा इथे तयार झाला आहे। आला ना खव्याचं टेक्स्चर त्याला। व्यवस्थित आपण दूध आटून घेतलं ना मिल्क पावडर टाकून, त्याच्यामध्ये आपण इथं बदामाचे असे काप करून घेतलेले ते टाकून पुन्हा आपण व्यवस्थित असं हलवून घेऊ। सर्व मिक्स करून घेतला।
छान असा आपला इथे हलवा तयार झाला. आजची रेसिपी आपली पूर्ण झाली. तुम्ही पण बनवून बघा या पद्धतीने. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलाच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.